नमस्कार. श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी सेवा करूनही अनुभव का येत नाही? इच्छा का पूर्ण होत नाही? तर आपलं काहीतरी चुकत असेल सेवा करताना, म्हणून कधी कधी आपल्या इच्छा पूर्ण होत नाही. प्रत्येक जण स्वामींची सेवा ही मनापासूनच करत असतात. स्वामींची पूजा जर आपण मनाने, श्रद्धेने आणि विश्वासाने केली तर नक्कीच आपल्याला त्याचे फळ प्राप्त होते. पण जर तीच इच्छा जर तुमच्या मनात असेल किंवा स्वामींच्या मंदिरात जाऊन तुम्हाला ती इच्छा जर व्यक्त करायची असेल, पण ती इच्छा जर तुमची पूर्ण होत नसेल किंवा तुम्हाला स्वामींचा अनुभव येत नसेल, तर तुम्ही स्वामींची पूजा अगदी मनापासून केली नसल्यामुळे तुम्हाला कोणत्याच कामामध्ये यश प्राप्तही होत नाही आणि अनुभव सुद्धा तुम्हाला कोणत्याच गोष्टीचा येत नाही. तसेच प्रत्येक व्यक्ती स्वामींची सेवा करत असतात व स्वामींची जी काही सेवा आहे म्हणजेच मंत्र, जप, नित्यसेवा, पूजा, अर्चना हे सर्व काही स्वामींची सेवा आपण करतच असतो. पण आपल्याला असं वाटत असतं की आपल्याच इच्छा पूर्ण होत नाहीत. हे आपल्याच बाबतीत असं का घडतं? कोणत्याच गोष्टींमध्ये आपल्याला अनुभव का येत नाही? सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होत नाही, कारण बाकीच्या लोकांच्याकडे जर बघितले तर त्यांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होत असतात. त्यांना प्रत्येक गोष्टीचे फळ मिळत असते व प्रत्येक कामामध्ये त्यांना यश सुद्धा मिळत असते. आपल्याला असे वाटते की आपण एवढे स्वामींची सेवा जर मनापासून करत आहोत तर आपल्याला त्याचे यश किंवा फळ का येत नाही? आपल्याच बाबतीत असं का घडते? असा विचार मनात येऊ लागतो. किंवा तुमच्या सर्व इच्छा का पूर्ण होत नाहीत किंवा अनुभव का येत नाहीत? तर तुमच्याकडूनही स्वामींच्या सेवेमध्ये कोणती एक गोष्ट आहे ती चुकीची तर होत नाही ना, याची आपल्याला आज माहिती बघायची आहे. याचबरोबर असं काही लोक असतात की त्यांच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी ते काही आधीच ठरवतात की माझी जर इच्छा पूर्ण होणारच झाली तर मी ते आदल्या दिवशी ती व्यक्ती स्वामींचा मंत्र, जप, पारायण, पूजा, अर्चना हे सर्व ते ठरवून करत असते. कारण अनुभव आलेल्या व्यक्तींनी त्या व्यक्तींना सांगितलेलं असतं की असं केल्याने नक्कीच इच्छा पूर्ण होतात व अनुभव सुद्धा आपल्याला येत असतात. पण आपण हे सर्व केल्यामुळे तरी सुद्धा आपल्याला अनुभव काही येत नाही, इच्छा पूर्ण होत नाही. एवढं सगळं करून सुद्धा आपल्याला कोणत्याच कामामध्ये यश प्राप्त होत नाही. प्रत्येक कामामध्ये अपयश हे येत असते. जर कोणतं काम करायला गेले की ते पूर्ण होत नाही, उलट अपूर्णच होतं व त्या कामासाठी भरपूर फेरे घालावे लागतात व ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतात त्याचे अनुभव येत नाही. तसेच आपल्या मनात जर कोणतीही इच्छा असेल तर ती आधीच आपण ठरवून ठेवतो व आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा चांगले अनुभव येण्यासाठी आपण आधीच काहीतरी ठरवतो. म्हणजेच काय की आपली इच्छा पूर्ण झाल्यानंतर मी हे करेन किंवा मी ते करेन असे आपण ठरवून ठेवतो. हे आधीच ठरवल्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये यश प्राप्त होत नाही, अपयश येत असते. असे काही लोक असतात की ज्यांची इच्छा पूर्ण होण्यासाठी ते आदल्या दिवशीच किंवा 2 दिवसाच्या आधीच ते ठरवतात की स्वामींचे गुरुचरित्राचं पारायण करेल, मी पारायणाला बसेल, दर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा स्वामी समर्थांच्या मंदिरात जाऊन बसेल, आरतीला जाईल, म्हणजेच इच्छा सर्व काही पूर्ण होतील. मनात इच्छा ही असतेच व ही इच्छा जर पूर्ण झाली नसेल तर मनात असा विचार येत असतो की स्वामींची सेवा आता आपण थांबवली पाहिजे, कारण आपल्या काही इच्छा पूर्ण होत नाही, असे भरपूर काही विचार येत असतात. पण तुम्ही असा कधी विचार केला आहे? जर मनामध्ये काहीच नसेल तर स्वामी आपल्याला न मागता सुद्धा भरपूर काही देत असतात. पण जर तुम्ही मनात प्रत्येक गोष्ट ठरवून स्वामींची सेवा केली किंवा तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी जर हे मनात ठेवलं तर नक्कीच तुम्हाला यश प्राप्त होतं. स्वामींची सेवा करत असताना फक्त मनात श्रद्धा, विश्वास एवढं असावे की जेणेकरून तुम्हाला स्वामी भरपूर काही देतील. फक्त स्वामींची सेवा करत असताना मनात कोणतीच इच्छा बाळगायची नाही, कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही. फक्त स्वामींची सेवा ही मनापासून श्रद्धेने आणि विश्वासाने करायची आहे. यामुळे तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण होतील. स्वामी सुद्धा तुम्हाला भरपूर काही देत जातील. चांगल्या चांगल्या गोष्टींचे तुम्हाला अनुभव सुद्धा येऊ लागतील.
तुम्ही अशी एक चूक कधीच करू नका की मनात पहिला सर्व इच्छा ठरवून मगच स्वामी सेवा करू नका. निस्वार्थ मनाने सेवा करा. तर तसं काही मनात आणू नका. फक्त आपले मन स्वच्छ असावे तरच आपल्या सर्व काही इच्छा पूर्ण होतात. त्यामुळे मनात श्रद्धा असावी, विश्वासही असावा. स्वामी सेवा करा आणि आपल्याला स्वामी सेवा करून फळ हे मिळणारच आहे. त्यामुळे मनात असं शंका वगैरे आणायची नाही आणि निस्वार्थपणाने स्वामींची सेवा करायची. स्वामींना आपली इच्छा नक्की सांगायची. स्वामींना आपल्याला काय हवं आहे ते आपण नक्की सांगायचं. आपली इच्छा सांगायची, स्वामींना प्रार्थना करायची. पण असं ठरवून स्वामी सेवा करायची नाही. स्वामी आपल्याला आपण नाही मागितलं तरी भरपूर काही देतच असतात. कळत नकळत आपल्या स्वामी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपल्या इच्छा पूर्ण करतच असतात. त्यामुळे स्वामींवर अगदी विश्वासाने मनापासून श्रद्धेने स्वामी सेवा करा. स्वामींची कृपा तुमच्यावर भरभरून राहावी ही मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. माझी झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. म्हणजे तुमच्याकडनं पण ही एक सेवाच होईल. तुम्ही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिलं तर ही सेवाच होईल तुमच्याकडून. श्री स्वामी समर्थ.